जबरदस्तीचं लग्न झालं होतं, पण त्या घरात पहिल्यांदा कोणीतरी मला विचारलं, तुला काय हवंय? तो माझा नवरा होता, पण त्याने कधीच मला बायको असल्याची जाणीव करून दिली नाही. आणि हळूहळू ही शांतता मला घाबरण्याऐवजी मला सुरक्षित वाटू लागली. पण घरात सगळ्यांना हे शांत लग्न चालणार नव्हतं. दुसरा दिवस घरात सकाळपासून लगबग. ती स्वयंपाकघरात उभी असते, सगळ्यांचे डोळे तिच्यावर. सून आली आहे, आता जबाबदारी वाढली, असा सूर तिच्या कानावर पडतो. ती गोंधळते, काय करायचं, कसं बोलायचं काहीच कळत नाही. तो दूर उभा असतो, काही न बोलता सगळं पाहतो. सासूबाई म्हणतात, आजपासून हे घर तुझं आहे, आता नखरे नको. ती मान खाली घालते. तो मध्येच म्हणतो, शांत पण ठामपणे, आई तिला वेळ द्या, सगळं एका दिवसात शिकता येत नाही. घरात शांतता पसरते. ती पहिल्यांदा डोकं वर करून त्याच्याकडे पाहते. ती खोलीत येते, दार लावते. मनात विचार, मी इथे परकी आहे, माझं मत कोणाला महत्त्वाचं नाही. डोळ्यात पाणी असतं. तेवढ्यात दारावर हलकी टकटक. तो आवाज येतो, जर बोलायचं नसेल तर दार उघडू नका, मी फक्त विचारायला आलो होतो, तुम्ही ठीक आहात ना? ती दार उघडते, डोळे पुसते. तो आत येत नाही, दारातच उभा. या घरात तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर मला सांगा. ती थरथरत्या आवाजात, मी इथे बसत नाहीये. तो लगेच उत्तर देत नाही. मग म्हणतो, बसायला वेळ लागतो, घर असायला नाही. हे वाक्य तिच्या मनात रुततं. दुपारी नातेवाईक येतात. नवरा बायको असं का वागतायत? आजकालच्या मुलींचे लाड जास्त झालेत. तिला अपराधी वाटतं, जणू चूक तिचीच आहे. तो सगळं ऐकतो आणि शेवटी म्हणतो, ती माझी बायको आहे, तिचं मन समजून घेणं माझं काम आहे. लोक काय म्हणतात त्याच्यावर लक्ष देणं माझं काम नाही. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा कृतज्ञता येते. संध्याकाळी ती स्वयंपाक करताना हात भाजून घेते. ती आवाज करत नाही, पण वेदना दिसतात. तो लगेच पाणी आणतो, हळूच तिचा हात धरतो. माफ करा, दुखलं असेल ना तुम्हाला? तो लगेच हात सोडतो. हा स्पर्श प्रेमाचा नाही, पण काळजीचा आहे, आणि तोच जास्त खोल जातो. रात्री ती झोपायला जाते, डोळे मिटते. मनात विचार, हा माणूस का असा आहे, का काहीच मागत नाही? तिला पहिल्यांदा भीती नाही वाटत. तिला वाटतं कदाचित मी ते सुरक्षित आहे. पण बाहेर सगळं शांत नाही. सासूबाई कोणाशी तरी फोनवर. असं किती दिवस चालणार? लोक काय म्हणतील? तो हे ऐकतो आणि त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा चिंता दिसते. तो तिच्यासाठी भिंत बनत होता, पण त्या भिंतीवर आता समाजाचे प्रश्न आदळू लागले होते. आणि पुढच्या भागात तो एक असा निर्णय घेणार आहे जो तिला जवळ आणेल की अजून दूर नेईल, हे त्यालाही माहीत नव्हतं. जर तुम्हाला वाटत असेल की नातं जबरदस्तीने नाही, पण समजून घेतल्याने टिकतं, तर पार्ट 3 नक्की बघा, कारण पुढच्या भागात तिच्या मनातला भूतकाळ समोर येणार आहे. सबस्क्राईब करा, कमेंट करा, तो योग्य करत आहे का. पुन्हा भेटूया ह्याच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.